तर 2024च्या विधानसभा निवडणुकात एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वात लढू, मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया दिली. शिवाय ज्या जाहिरातीनं गदारोळ झाला होता ती जाहिरात चूक होती असं दुसऱ्याच दिवशी शिंदे म्हणाल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. पाहूया. 165 नाही, आम्ही दोघं मिळून 200 लोक निवडून आणणार. 50 मधला एकही माणूस मी पडू देणार नाही. आणि भाजपचे जे लोक आहेत जे 115 आम्ही दोघं मिळून 200 करणार. युतीत 200 जागा निवडून आणण्याचा दावा शिंदेनी तर केलाय, मात्र तसं झालंच तर मुख्यमंत्री कोण हे अद्याप गुलदस्त्यातच राहिले. रिपब्लिक भारतच्या मुलाखतीत फडणवीसांना हाच प्रश्न केला गेला, पण फडणवीसांनी अतिशय सावध प्रतिक्रिया दिली आणि मुख्यमंत्रीपदी कोण हा मुद्दा हायकमांडकडे टोलावला. 2024च्या निवडणुका शिंदेंच्या नेतृत्वात लढणार असं फडणवीस म्हणतात, पण 2024 नंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याबद्दल त्यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवले. देखिए, कोई भी पार्टी ये चाहेगी और कार्यकर्ता चाहेंगे कि हमारा नेता मुख्यमंत्री बने, पर मैं आपको बहुत स्पष्ट रूप से ये कहना चाहता हूँ 2024 का चुनाव ये शिंदे जी मुख्यमंत्री रहते हुए ही हम लड़ेंगे और जो मुख्यमंत्री होता है वही सरकार का नेता होता है, उसी नेता के नेतृत्व में चुनाव होता है. नेतृत्व में चुनाव होना और उसी चेहरे को मुख्यमंत्री फिर से बनाना, ये दो अलग बातें हैं. देखिए, आपने मैं दोहराऊंगा सवाल फडणवीस जी. मैं चाहता हूं कि आप अवॉइड ना करें, क्योंकि मैं नहीं, जितने लोग इस इंटरव्यू को देख रहे हैं उनके मन में यह सवाल है. देवेंद्र फडणवीस जी, यू हैव बीन चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. आप मुख्यमंत्री रह चुके हैं. आपको मैंने देखा उस दिन जब आप पर अनाउंसमेंट आपकी हुई, आप खुद शॉक्ड थे, वो दिख रहा था. आपने एक्सप्रेस नहीं की, मगर आप सरप्राइज थे. फडणवीस जी, हु इज द चीफ मिनिस्टेरियल फेस इन द इलेक्शन? ये नहीं कि किसके, नो, मैं ये नहीं पूछ रहा किसके अंडर चीफ मिनिस्टरशिप इलेक्शन फाइट की जाएगी. मैं कह रहा हूं चुनाव के बाद आप जब महाराष्ट्र की जनता को बताएंगे कि कौन मुख्यमंत्री बनेंगे. आप गलत व्यक्ति को पूछ रहे हैं. ये आपको अगर पूछना है तो ये आपको बीजेपी के नेशनल प्रेसिडेंट श्री नड्डा जी को पूछना पड़ेगा, क्योंकि बीजेपी आप बहुत करीब से जानते हैं. बीजेपी में सारे फैसले ये पार्लियामेंट्री बोर्ड लेता है. इसके बारे में कमेंट करने का अधिकार भी मुझे नहीं है. शिंदेंच्या शिवसेनेने जी जाहिरात छापलेली त्या मुद्द्यावरही फडणवीसांनी पहिल्यांदाच स्पष्टपणे उत्तरं दिली. प्रश्नावेळी 2019ला मोदी काय म्हणाले होते याबद्दलही प्रश्न केला गेला. दिल्ली में नरेंद्र और मुंबई में देवेंद्र, ये नरेंद्र देवेंद्र का ये फॉर्मूला बीते 5 वर्षों में सुपरहिट रहा है, सुपरहिट. और आने वाले वर्षों में ये महाराष्ट्र को विकास के नए आयाम पर पहुंचाने वाला है. और आप ये भी मान लीजिए, देवेंद्र और नरेंद्र जब साथ खड़े होते हैं तो 1+1 2 नहीं होता है. नरेंद्र और देवेंद्र जब साथ खड़े होते हैं तो 11 हो जाता है, 11 हो जाता है. कि 2019 में नरेंद्र मोदी जी ने कहा था, आई डोंट रिमेंबर द एग्जैक्ट वर्ड्स, बट नरेंद्र मोदी जी ने उस समय कहा था, आपके लिए कैंपेन किया था और कहा था यू आर नागपुर बिगेस्ट गिफ्ट टू द नेशन. और जो स्लोगन उन्होंने दिया था, देश में नरेंद्र प्रदेश में देवेंद्र. देश में नरेंद्र प्रदेश में देवेंद्र, क्या वही देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री रहते हुए खुश रहेंगे? देखिए, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री क्यों बने? बीजेपी ने बनाया इसलिए बने. देवेंद्र फडणवीस का जो वजूद है वो बीजेपी के कारण है. अगर वो वजूद बीजेपी हट जाए तो वो कोई वजूद नहीं है देवेंद्र फडणवीस का. इसलिए मेरी पार्टी मुझे जो कहेगी, मेरी पार्टी ने तो मुझे उप मुख्यमंत्री बनाकर सम्मान किया. मेरी पार्टी बोलती चपरासी बनो तो भी मैं बन जाता. उस दिन आपने कहा था, प्रेस कॉन्फ्रेंस आपने की थी, आपने कहा था मैं कोई पद में नहीं रहूंगा. हाँ, मैं बिल्कुल ये मानता हूं कि इट वॉज अ शॉक फॉर मी. इट वॉज अ शॉक फॉर यू? क्योंकि व्हाट वाज अ शॉक कि उप मुख्यमंत्री बनना है, क्योंकि मेरे माइंडसेट, ये पार्टी चलाना, ये माइंडसेट में मैं चला गया था.
और अचानक मुझे बताया गया। लेकिन आज अगर मुझे पूछेंगे तो मैं मानता हूं कि मेरे नेताओं का निर्णय बिल्कुल सही था, क्योंकि आज मैं वहां पर हूं तो जो हमारा एजेंडा है वो ठीक से चला पा रहा हूं, हमारी पार्टी को संभाल पा रहा हूं। शिंदेंच्या शिवसेनेने जी जाहिरात छापली होती त्याबद्दल शिंदेंनी दुसऱ्याच दिवशी ती चूक झाल्याचं मान्य केलं, असाही दावा फडणवीसांनी केला। त्या जाहिरातीत देशासाठी मोदी आणि महाराष्ट्रासाठी शिंदे असं शीर्षक होतं। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांपेक्षा शिंदेंनाच जास्त पसंती असल्याचा दावा या जाहिरातीत होता। सर्वसामान्य माणसाला हवा असलेला विकास या राज्यामध्ये दिसू लागलेला आहे आणि म्हणून या राज्यातल्या जनतेने एक सर्वेच्या माध्यमातून मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना या कामामध्ये पसंती दिलेली आहे। त्यांचा मी आभारी आहे। हे लोकांनी मनापासून अभिनंदन केलेलं आहे। फोटो असेल नसेल पण आम्ही दोघंही लोकांच्या मनामध्ये आहोत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। इससे इंप्रेशन क्या जाता है? देखिए, That there is a fight in between at the top between Eknath Shinde and Devendra Fadnavis. आप दोनों में डिफरेंसेस क्या है क्या? देयर इज नो फाइट। शिंदे जी ने दूसरे दिन स्वयं मुझसे बात की और कहा ये गलत ऐड गई है, ये हमारे ने गलती की है। और मैं आपको बहुत स्पष्ट रूप से कहता हूँ, शिंदे जी में और मुझ में जिस प्रकार का अंडरस्टैंडिंग है, जो सिंक्रोनाइजेशन है, वो शायद ही किसी कोएलिशन गवर्नमेंट में आपको देखने को मिलेगा। क्योंकि मैं कभी भी उनका जो मान सम्मान और प्रोटोकॉल है उसको तोड़ता नहीं हूं, और वो कभी मुझे ये फील नहीं होने देते कि मैं डेप्यूटी सीएम हूं। दरम्यान माझ्यात आणि शिंदेंमध्ये मतभेद नाहीत, पण पक्षांमध्ये काही कमी डोक्याचे लोक असतात, अशा शब्दात फडणवीसांनी जाहिरातीवर उत्तर दिलं। तर ती जाहिरात कार्यकर्त्याने दिली होती असं केसरकर म्हणत असले तरी कोट्यावधी रुपये जाहिरातीवर खर्च करणारा कार्यकर्ता कोण हा प्रश्न अनुत्तरितच आहे। ये जो एक मर्यादा हम दोनों ने साथ में रखी है, इसके कारण हम लोग आगे बढ़ रहे। अब कई बार पार्टियों में थोड़े कम दिमाग के लोग होते हैं, गलतियां कर देते हैं, पर इतनी छोटी गलती पर हम दोनों में डिफरेंस हो जाएंगे, सरकार गिर जाएगी, ऐसा अगर किसी को लगता होगा, और हमारे विरोधियों को लगा, एक दो दिन उनको लगा इनमें डिफरेंसेस आएंगे, नहीं आ सकते। मुळातच ही जाहिरात ही मुख्यमंत्र्यांना दाखवून करण्यात आलेली नव्हती। ते रात्री 12 वाजता ज्यावेळेला त्यांच्या कार्यालयामध्ये किंवा घरी गेले वर्षाला, त्यावेळेला त्यांच्या निदर्शनाला आलं की अशा तऱ्हेची एक जाहिरात वृत्तपत्राला देण्यात आलेली आहे काही कार्यकर्त्यांकडून। त्यावेळेला ताबडतोब त्यांनी ती जाहिरात थांबवण्याची सूचना दिली। सूचना दिल्यानंतर तोपर्यंत जाहिराती प्रिंटिंगला गेलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याच दिवशी त्याच्यामध्ये बदल करता येणं शक्य नव्हतं, म्हणून दुसऱ्या दिवशी हा बदल करून पुन्हा जाहिरात छापण्यात आली। कल्याण लोकसभेच्या जागेवर भाजप नेत्यांनी दावा सांगितला। त्यावरून उद्भवलेल्या वादात श्रीकांत शिंदेंनी थेट राजीनामा देण्याचीही भाषा केली होती। एवढं सगळं काम चांगलं चालूत असताना मला वाटतं कोणी क्षुल्लक कारणावरून जे आहे या ठिकाणी युतीमध्ये जो आहे तो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। मला तर कुठला स्वार्थ नाही। मला जर उद्या सांगितलं कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या, तर उद्या राजीनामा द्यायला तयार आणि पूर्णपणे पक्षाचं काम आणि युतीचं काम करायला मी तयार आहे। पण कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदेच लढतील हे फडणवीसांनी स्पष्ट केले। अहो खरं म्हणजे या सगळा जिल्हा जो आहे तो भारतीय जनता पक्षाचा होता। कल्याण असेल, ठाणे असेल, पालघर असेल, सगळं भारतीय जनता पार्टीचं होतं। आणि ठाणे लोकसभावर पण म्हणजे खरं तर कल्याण तर आहेत, पण ठाणे लोकसभा देखील भारतीय जनता पार्टीचीच आहे की नाही? असेल तर हात वर करा। कल्याण लोकसभा पण भारतीय जनता पार्टीची आहे की नाही? हे रामभाऊ माळगी, रामभाऊ कापसे, जगन्नाथ पाटिल, ही सगळी श्रृंखला है। हमारी एक वहाँ पर एक हमारी सभा हुई, कार्यकर्ताओं की बैठक हुई। उस बैठक में कार्यकर्ताओं ने मांग की, वो तो हमेशा ही होती है कि भाई बीजेपी ने लड़ना चाहिए, ये तो हमारा कल्याण हमारा है, ये लड़ना चाहिए। हमारे भी नेताओं ने इंस्पायर करने के लिए बोल दिया कि नहीं नहीं बिल्कुल लड़ेंगे, हम लड़ेंगे। तो ये सारी चीज़ें वास्तविकता अपनी जगह होती है, ये चीज़ें अपनी जगह होती है। तो ये मांग करना ये कोई गलत बात नहीं है, लेकिन ये बात पक्की है कि कल्याण की सीट पर श्रीकांत शिंदे ही लड़ेंगे, ये हमारे नेताओं को भी पता है। दरम्यान 2024ला मुख्यमंत्री कोण याबद्दल शिंदे गट आणि भाजपमधून याआधीही अनेक दावे झाले आणि फडणवीसांच्या विधानानंतर त्याबद्दल अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात।
आमचे जे खासदार आहे 13 हे शिवसेनेसोबत आणि शिंदे साहेबासोबत भक्कमपणे उभा आहे. सगळेचे सगळे खासदार हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहे. 2024ला दाखवून देऊ पुन्हा युतीचं सरकार येणार आहे, शिंदे साहेबच मुख्यमंत्री होणार. एक शेतकऱ्याचा मुलगा मुंबईमध्ये जातो आपल्या स्वतःचा जीवन उद्धार करण्यासाठी, काही कमवण्यासाठी. त्या ठिकाणी ठाण्याचा ठाणेदार बनतो, राज्याचा मुख्यमंत्री बनतो. येणाऱ्या 24च्या निवडणुकीमध्ये बी तेच मुख्यमंत्री राहो आणि ते मुख्यमंत्री राहिले तर माझ्यासारख्या माणसाला, एक सामान्य कार्यकर्त्याला अशी खुर्ची मिळते. देवेंद्रजी आणि शिंदे साहेब दोघेही नेते आहेत. आम्ही दोघांचं नेतृत्व मानतो आणि त्याच्यामुळे दोघांनी बसून खेळीमेळीने जे काय निर्णय घेतील आम्हाला ते मान्य राहतील. परंतु एक आश्वासक चेहरा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि तो लाभल्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा येत्या निवडणुकीमध्ये होईल याची आम्हाला खात्री आहे. 2024च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल आधी आणि काल सुद्धा फडणवीसांनी स्पष्टपणे नाव कोणाचंही घेतलेलं नाही. शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढू असं ते म्हणतात, पण चेहरा कोण असेल हे अजून गुपितच आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.